तीनदा बायका राहिल्या बघा. कितीदा बायका झाल्या? 3 4दा. सकाळी आवरून बसलेलो तेवढा पप्पाने सांगितले गाडी घे स्टँड वरची आणि डिझेल टाकून आणजा आणि सांगतो त्या ठिकाणी तेवढं लावून ठेव. अर्ध्या वाटत गेलोय तेवढ्यात पप्पाने फोन केलेत आणि सांगितलं की गाडी लावलं सरकारी दवाखान्यात. निघताला बघितलं तर काय गेटला कुलूप होतं. मग तिथलं कुलूप तिने काढलो आणि गेट पहिला उघडून घेतलो बघा. मग तिथनं गाडी काढली ती घेतलो डायरेक्ट पेट्रोल पंपाच्या दिशेला. मग इथनं आल्यावर तर पहिला डिझेल सगळं टाकून घेतलो बघा. आणि आपल्याला गाडी दिल्यामध्ये आपण कसं सुट्टी दिली नुसतं पळवायचं आपण कारण की गाडी आपल्याला लई दिवसात मिळते. पण पप्पांनी लगेच फोन करून बोलवलीत कारण की गाडी घेऊन जायचं होतं बाहेर भाड्याला. मग पप्पांच्या हवाली गाडी करून आलो गोट्यान खेळायला कारण की 2-3 दिवस झालं सगळी पोरं घरातच आहेत कारण की सलग 3 दिवस सुट्ट्या लागल्या त्यामुळे सगळेजण घरात आहेत. त्यामुळे आता आमचा तर काही गोट्यात डाव लय रमती मग काही खेळायला लागतेच की. पण याची काय बघा सगळ्यात बरं काय पण सगळ्या मोठ्या पोरांच्यात खेळते आणि भावाची निम पण शेवटच आहे. इकडे यासनी तर काय गोट्या निघलेला नाही रिंगणात बाहेर त्यामुळे साहिलदा लगेच गेला कचाला कारण की साहिलदा आमच्या टीम मध्ये जाऊ MKSK मी पण आमच्या एवढ्या जवळ येऊन तर काय आमचा उपयोग झाला नाही कारण की आम्हाला गोट्याच निघणार पुढच्या टीमला पण गोट्या निघणार त्यामुळे मयूरदा गेला पत कचायला आणि राहिलेली साहिलदाने गुटी काढला. पण तो डाव काय आम्हाला पुढे जाऊन पचा नाही कारण की आमची झाली गुडशी. मग इथनं पुढचा डाव अपोजिट वाल्याने लगेच गोट्या बिट्या काढून बायका त्यांनी ठरवल्या बघा आणि त्यांगवाल तिथ पण यासनी पाणी तर काय झालं नाही त्यामुळे म्हटलं वाचलो नाही तर लईच चांगलं असतो. आता तेवढ्यात पावसानं पण लगेच हजेरी लावली बघा. मग तिथनं म्हटलं आता ग्राउंड बदलाय पाहिजे. तिथनं म्हटलं आता झाडाखाली खेळायला जायचं कारण की तिथं आता वाढली जागा होती. मग लगेच इकडे खेळायला पण सुरुवात केली आणि ह्या डावामध्ये बघा जास्तीत जास्त 5 जण खेळू शकतात. पण ह्यो काय विषय तीनदा बायका राहिल्या बघा. कितीदा बायका झाल्या? 3 4दा. आता येऊ शक्यतो गावाकडच्या पोराचे डाव माहित असणार आहे आणि जर कोणाला माहित नसेल तर त्याने आत्ताच फॉलो करून घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये हॅशटॅग गावकरी टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण सांगूया हा डाव कसा खेळला जातोय आणि ह्याचा नियम आणि अटी काय.